तर जातनिहाय जनगणनेवरून आता ओबीसी नेत्यांमधील मतभेद समोर येऊ लागलेत। केंद्राचे आभार मानणारे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींशी धादांत खोटे बोलत आहेत अशी टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। 2011 मध्ये जनतेची फसवणूक झाली तशीच आताही होती अशी टीका त्यांनी केली आहे। भाजपला ओबीसी एक दिवस घरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीकाही राठोडांनी केली आहे। काल की परवाच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांचं मी जाहीर अभिनंदन केलं। ज्या वेळेला एखादी गोष्ट ओबीसी समाजाला द्यायची असते त्यावेळेला कोणीतरी कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतं की तुमची संख्या किती, तुम्ही लोक किती। आता 1931 साली झालेली आहे जनगणना, जाती जनगणना, त्यावेळेला ती 54% लिहिलेली आहे। ते म्हणतात आता किती आहे ते सांगा। आता बिहारमध्ये त्यांनी केली होती ती 63% गेले। तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातगणना या आता होणाऱ्या सेन्ससमध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जनगणनेच्या बाबतीत मंत्री छगन भुजबळ साहेब धांदात खोटे बोलत आहेत। तुम्हाला सर्वांची जनगणना करायची आहे ना, म्हणजे केवळ ओबीसी नाही, ब्राह्मण वगैरे सगळ्या मारवाडी वगैरे सगळ्यांची जनगणना करायची आहे। तर तुम्ही स्पेशल एक असा कॉलम की तुमची जात काय आहे हे विचारायला काय झालं, त्यानंतर तुम्ही ओबीसी आहात का हे विचारायला काय झालं। तुम्हाला SC ST विचारता येते ना, मग ओबीसी विचारता येत नाही का। आणि म्हणून हे अशा प्रकारचं गुमराह करणं मागच्या जे झालं तेच होणार आहे आणि ही फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे।